ते उमरोलीचे भाऊ आहेत बघा आणि शुगर गटपास झालेला आहे. तर भाऊंशी जरा संवाद साधूया. भाऊ नमस्कार. आज बोरीची वाडीचे इथेशी मैदान होतं 3 फेऱ्यांचा. तर तिथे तुमचा शुगर गटपास झालेला आहे. तर कुठल्या गट क्रमांकामध्ये पल्ला होता आणि काय सांगाल? 63 मध्ये पळालेला 7 नंबर तास आणि आता 2 मध्ये 2 तास आहे. बरोबर आहे. याचा पायरा कोण आहे आज सोबत पल्लाला? आदेश पाटील चिंचपाडा. ओके. आनंदराव. आनंदराव काय सांगाल? पहिल्यांदाच मला तर वाटते बोरचीवाडी मैदान होते. आदा दूधचा बैल आणि असं मैदान होतं म्हणजे. पण आपला आदात आहे, आदातनी कळला का? बरोबर आहे. कुठल्या गट म्हणजे तासाला लागली होती गाडी? 63 मध्ये 7 नंबर. काय सांगाल? पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे गटाचा बघा. आदात आहे तरी पण गट पास करून एक मान म्हणजे सेमीसाठी पात्र झालेलं आहे भाऊ. आणि इकडे पहिल्यांदा 3 फेऱ्याला पाला, नाही तर वरती हे बघ सगळं रंगले. बरोबर आहे. दिसतो म्हणजे बैलाच्या वरती फुल करंट पण आहे, अग्रेसिव्ह पण आहे. भाऊ तू ठीक आहे. तर बघा भाऊ, तुम्ही बोलल्याप्रमाणे वरती सातत्याने गट पास पण होतं, सेमी पण होतं आणि फायनलला पण बसलेला आहे आणि मुंबईमध्ये प्रथम मैदानामध्ये पास झालेला आहे. कसं वाटतं? आनंद वाटतोय कारण का ह्याच अपेक्षेने आलतो आम्ही. त्या अपेक्षाने गटपासाठी झालं. आता बघू कसा काय. बरोबर आहे. काय बोलणार? एवढी सारी टीम तुमची साथीदार आल्या, त्यांचा सपोर्ट. चालेल सर भाऊ. धन्यवाद. ओके मित्रांनो, आता बघा गटपास चाललेला नंदी तुम्हाला दिसत असेल बघा. निघल्यात पाल्याला. तर बघूया कुठला नंदी आहे. मित्रांनो बघा, हा नंदी आहे, गटपास झालेला आहे. आता बघूया कुठला नंदी आहे. पाहिजे लांबडा ना पायांपेक्षा लांब आहे. भाऊ इकडे बघा, भाऊंचा नंदी पण गटपास झालेला आहे. बघू शकता उमरोलीकरांचा. भाऊ नमस्कार. आपल्या नंदीचं नाव सांगा पहिल्यांदा. शुगर. ओके. शुगर पण गटपास झालेला आहे. बघू शकता किती पावर आहे बैलाला. बघा भाऊ पण अजून बघा. मित्रांनो बघा, इथे बघू शकता लंपी पण तुम्हाला दिसत असेल बघा. लंपी पण गटपास झालेला आहे. 9व्या गट क्रमांकामध्ये पडला होता बघा. भावांचा नंदी दाखवतो भाऊ इकडे बघा. मित्रांनो बघा, लंपी आहे. भाऊ कितव्या गट क्रमांकामध्ये पडला? 9 मध्ये. काय बोलणार आता? कितवी सेमी लागलेली? 10वी सेमीमध्ये. ओके. शुभेच्छा. करांची रायफल बघू शकता. रायफल पण चाललेली आहे पलाला. सुंदरेकरांचा साहेबराव तो देखील तुम्हाला दिसत असेल बघा. बोरचीवाडीचे तशी गट पास झालेला आहे आणि त्यांची सर्व टीम आणि अखंड देखील पास झाला होता गट. हा चालत अशी गाड्या. आता कुठला नंदी आहे भाऊ? कुठला नंदी आहे आपला? हो भाऊ, कुठला नंदी आहे? काय नाव आहे? LP. मित्रांनो बघा, LP पण पास झालेला आहे. नाशिक करून आला होता आणि बघू शकता गट पास झालेला आहे. भाऊ कुठल्या गट क्रमांकामध्ये पडला? 21 ओके. बघा मित्रांनो, त्याला पण देऊया शुभेच्छा आपण सेमीसाठी. मुंबईचे नामवंत जाकी बघू शकता बाबा नावडेकर. निघल्यात सेमीसाठी पळण्यासाठी बघा. नंदी तुम्हाला दिसत असेल बघा. बघा दादा सकाळी आले लवकर. मी पण लेट झालो. कितीला आला? 8 गाठ सुटलं होतं. मग मी 9 वाजता इथं पोहोचलो. बरोबर आहे. मग डायरेक्ट गटाचे दाखवले कधीचे. बरोबर आहे. तू कधी आले? जस्ट
आता आले हो मस्त बघ सेमीला आता मस्त गाडी दाखव सध्या. चालेल भाऊ आहेत बघा आपले युट्यूबर. मनपूर्वकाने हार्दिक सहर्ष स्वागत. भव्य दिव्य असं आपण आजचं मैदान पाहतोय. भारत केसरी 2026चा भव्य दिव्य मैदान एक दुसरा एक बैलचं मैदान संपन्न होतोय आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरिता आपला माणूस आपला आमदार श्रीमान महेंद्र बोर्वे साहेब. मित्रांनो बघा आपला भाऊ आहे बघा, बघू शकतात पालेगावचा बादल तुम्हाला पाहायला वाटतं बघा. ब्लॅक टायगर बादलला पाहू शकतात तुम्ही. मित्रांनो बघा इकडे चिक्या पण आहे. आता बघा चिक्या देखील तुम्हाला दिसत असेल बघा. सेमीमध्ये पळायला आलेला आहे भाऊ. कुठल्या सेमीमध्ये? सेमी 8 मध्ये 2 नंबर. ओके चालेल, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो बघा चिक्या बघू शकता तुम्हाला पलताना दिसेल. मित्रांनो एक नंदी बघू शकतात. जरा विचारू थोडसा भाऊ कुठला नंदी? सावलेचा. काय नाव? सुंदर. ओके याचं नाव काय भाऊ? रामा. कितव्या सेमीमध्ये पडलेला आता? नव्याच. ओके आता बघा नव्या सेमीमध्ये पलताना दिसेल. यांना पण देऊया शुभेच्छा. हे बघा त्यांच्यासोबत आली सर्व टीम तुम्हाला दाखवतो बघा. धन्यवाद. मित्रांनो बघा इथे बघा नंदी. भाऊ नमस्कार. काय नाव आपलं? बैलाचं नाव काय? चावा. कुठला चावा आहे? भारगई सोमनाथ शेठ पाटील बापसाई दाभाडे. ओके आता पहिला कोण आहे? ठीक आहे तो आहे का? आणि सेमी कितवी आहे आपली? सेमी 6वी आहे, तास क्रमांक 2. चालेल शुभेच्छा भाऊ देतो तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो बघा आता सेमीला पळालेले नंदी मला दाखवतो अशा प्रकारेच. तर बघा हे पण आहेत, त्यांना पण देऊ शुभेच्छा. मित्रांनो बघा आपला साहेबराव आहे आणि शुभम शेठचा आपला अखंड आहे. दोन्ही नंदींना देऊ शुभेच्छा आणि त्यांची टीम दाखवतो बघा. हे बघा कोण कोण आलाय. चला झेंडा पंच. चला शर्ट तुम्हाला पाहायला भेटतं बघा. दगडू शर्ट पण बघू शकता. बोरीच्या वाडीला गटपात झालेला आहे आणि सेमीसाठी पळण्यासाठी आलेलं आहे खाली. हे दादा आहेत, दादाचं नंदी आहे. जरा बघू शकता मित्रांनो दगडू शर्टच्या सोबत पळताना दिसेल तुम्हाला 6व्या सेमीमध्ये भाऊंचं नंदी. बघा कोलीकोपरवरून बघा चिक्या देखील तुम्हाला दिसत असेल बघा. चिक्या पण आज गटपात झालेला आहे आणि प्रसिद्ध गाड्या मालक बघू शकतात मुकेश नाईक दादा पण आहेत. त्यांचा नंदी आहे. त्याने भाई बघा आपला कोण कोण आहे भाई? बादल आणि कॅप्टन ओके घरची गाडी. घरची गाडी आहे. सेमी किती आहे? ओके शुभेच्छा. बघा मित्रांनो अजित शेड आहे त्यांचं कॅप्टन आहे. त्याला पण देऊ शुभेच्छा. मित्रांनो आता मेहरबानला आता बांधून घेणार आहे. मित्रांनो बघा नुकताच सेमी देखील पळून आली बघू शकतात बघा. ला मुसटणेकरांचा रायबा आहे
आणि आपल्या मित्रांनो बघा मेहरबान दवे बघू शकतात, तुम्हाला पाहायला वाटतं बघा सीमध्ये नुकताच पळून आला. हे बघा इकडे दादा आहेत आपले आणि आता बघा मित्रांनो दादा पण आलेले आहेत, त्यांना पण देऊया अभिनंदन. धन्यवाद. मित्रांनो बघा पडगेकरांची रायफल तुम्हाला दिसत असेल बघा, बोडचीवाडी येथे मैदान होतं आणि तिथे बघू शकतात बघा सेमी पण पास झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. त्याला पण देऊया शुभेच्छा आणि नंतर आपण देखील तुम्हाला दिसत असेल बघा. आता फायनलमध्ये पळणार आहे आणि बघू शकता गाडा मालक आहे आपला पवन शेडे आणि त्यांचा रायफल आहे, तर त्याला पण देऊया शुभेच्छा. पवन संची टीम बघू शकता शेट लोकांची सर्व आलेले. हे बघा बाबू पण आहे आपला. वावर नाही तशी बघू शकतात बघा. कशिलेकरांचा किस्मत तुम्हाला पाहायला वाटतं बघा. भाऊसांची टीम पूर्ण हे बघा, त्यांची टीम आहे पूर्ण. मित्रांनो बघू शकतात बघा कशिलेकरांचा किस्मतचा बघू शकतात तुम्ही. टी शर्ट वरती नाव आहे आणि फोटो पण आहे बघा, पाहायला वाटतं बघा तुम्हाला. भाऊ बघू शकतात बघा, इथे नंदी 2 दिसत असेल बघा, पाहायला वाटतात बघा. सेमीसाठी पळतील थोड्याच वेळात भाऊ. कुठनं आले तुम्ही? ओके. नंदी काय? ओके मित्रांनो बघा जांभलेकरांचा टायगर तुम्हाला दिसत असेल बघा, पाहण्यासाठी बसलेला आहे बघू शकतात बोरीच्या वाडीला. आनंदी आहे त्यांची संपूर्ण टीम बघा. त्याला पण देऊया शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. बघू शकता इथेशी लक्ष आहे, बघू शकता लक्ष पण तुम्हाला पाहायला लागतं बघा, पलता वेळेला दिसेल फायनलमध्ये. भाऊ कुठला लक्ष आहे? चिंचपडाचा. ओके चिंचपडा बाबांचा ना. ओके शुभेच्छा देतो तुम्हाला. बघा इकडे बघू शकतात बघा नंदी. ही जोडी पण गटपा सेमी पास झाली होती, आता फायनलसाठी पल्ल्याला चाललेली आहे. भाऊ आहे बघा. भाऊ काय सांगशील, कसं वाटतं? सेमी पास तर आली, आता फायनलचा कसं काय बरोबर आहे. नशिबात असला तर नंबर 1 नंबरची आपली अपेक्षा आहे. बरोबर आहे. तुमची सर्वांची मेहनत आहे आपल्याला मान नाही, तुमची सर्वांची मेहनत पण आहे त्याच्या मागे कुठेतरी आज दिवसभराची येते झाला. सगळे पोरांची दिवसभर धावपळ असते, त्याच मेहनतीचा आता पण बरोबर आहे. बघा मित्रांनो यांची टीम देवीच्या पाड्याचा मल्हार, देवीच्या पाड्यावाल्यांचा मल्हार आहे. आणि पैरा कोण आहे? गावचा साज आहे का मित्रांनो? बघा गावचा साज आहे, त्यांना देऊया आपण चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा. जे काय नंबर होईल ते त्याच्यासाठी शुभेच्छा. मित्रांनो बघा इथे एक गाडी पास झालेली आहे, शुभम डॉन ना आपला ठरेरचा. मित्रांनो बघा भवानी आणि डॉन बघू शकतात, मुंबईमधली टॉपची जोडी आहे, ती पण पास झालेली आहे. तशी पाहण्यासाठी गाडी बसलेली बघू शकतात. त्यांची संपूर्ण टीम दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा काले आलो होतो तो शूट करता आपण दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. कुठल्या कुठल्या नंदी बसलेल्या आहेत आपल्या मुंबईमधील. गाडी आहे बघू शकतात बघा. भाऊ नंदीचं नाव काय आपल्या? डमरू. कुठला डमरू? खाडीचा. आणि आपला 4x चिक्क्या आहे. ओके बघा तो डमरू आणि चिक्क्या मित्रांनो बघा फायनलसाठी बसलेली गाडी आहे. आता थोड्याच वेळेला तुम्हाला पलताना दिसेल. भाऊ कुठल्या तासाला आहे गाडी? कुठल्या? 10वेला का? म्हणजे पब्लिकनीच आलेले आहेत तुम्ही. चालेल शुभेच्छा देतो तुम्हाला.
थँक्यू. भाऊ कुठलं तुम्ही? पादऱ्याचा पाडा. आत्ता घेतली का? घेतली नाही ना. बैलाचं नाव काय? शंकर. आणि पैराचं नाव काय आहे पैरवाल्यांचा? रॉकी. गावचा साजे. ओके. का बोलणार भाऊ? बघा मित्रांनो भाऊ आहेत. भाऊ नमस्कार. आज बघा बोरचीवाडीचे इथे मैदान होतं आणि बघा तुमच्या नंदींनी गट पास झालेला आहे. काय सांगाल? गट पास झाला, सेमी पास झाला, आता फायनलचा टायमिंग आलेला आहे आणि कुठेतरी या मैदानावरती फायनल झाले नव्हते मागच्या वेळेला, तर यावेळेला लवकरच फायनल होतं आहे. काय बोलणार? फायनलमध्ये गाडी बसलेली आहे. नाही फायनलमध्ये आणि आदात वासरू घेऊन पळालेला आहे, त्याच्यामुळे अजून जास्त आनंद झाला आम्हाला. बरोबर आहे. तर फायनलला गाडी बसली, आम्ही गुलालात राहू याच्यात खूप आनंद आहे. बरोबर आहे भाऊ. बघा ना बिनजोरमध्ये हमेशा आपण गुलाल घेतो, पण 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये गाडी बसायची आपली फायनलसाठी किंवा गुलाल भेटायचा तो खूप महत्त्वाचा असतं आणि सर्वांच्या नजरा या म्हणजे फेऱ्यावरती किंवा शर्तीसाठी लागलेल्या असतात. काय बोलणार? आता घाटावर आपला बैल असतो, तिकडे 3 फेऱ्याचा मैदान नेहमी पळत असतो. बरोबर. मुंबईमध्ये 3 फेऱ्याचा मैदान हा नवीन आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे जरा बेंजोरपेक्षा 3 फेऱ्याचा वेगळा काहीतरी होतं, म्हणून त्याचा जास्त आनंद होतो सर्वांना. बरोबर आहे. आणि कुठे नाही कुठं अनेक गाड्या मालकांनी पार्टिसिपेट केलेल्या, मला वाटतं जवळपास 800 गाड्या झाल्या आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला इथे. आमची गाडी घरचा गावचा साजे आमचा. बरोबर आहे. आदात वासुरे हा पहिल्यांदा गटाला पळतोय. बरोबर आहे. हा पळलेला आहे आणि आमच्या गावचा साज पळतोय, घरची गाडी पकडून झाला. दादा कसं काय तुम्हाला म्हणजे साथ दिली बैलांनी? आदत आहे बघा. तो आदात वासू आहे आणि तो पण चांगल्या बिंजोड करतो, म्हणून आम्ही पहिला जमून टाकला गावातल्या. बरोबर आहे. दादा आजची मेहनत किती होती? म्हणजे गाडी गटावर म्हणजे गटाला आणि सेमीसाठी किती मेहनत होती? एकट्याच्या मेहनतीत काहीच होत नाही. सर्व मित्रांची, आमच्या बैलांच्या मागे जेवढी पोरं आहे सर्वांची मेहनत आहे आणि त्यांच्या सर्वांचं म्हणजे मेहनतीचं फळ आज भेटलं. बरोबर आहे. चालेल. तुम्हाला जास्त म्हणजे टायमिंग मित्रांनो बघा बघू शकता मुंबईच्या दोन्ही पण टॉपच्या गाड्या आहेत बघा, पल्ल्यासाठी सज्ज आहेत. थोड्या चलत फायनल पण सुटेल. मित्रांनो बघा बघू शकतात बघा कानादा पाटील यांचा बघू शकतात नंदी आहे. मेहरबान आणि बघू शकता रायबा आहे उसटणेकरांचा. मित्रांनो ही बघा आपली टीम. मित्रांनो बघा आज एक दाखवतो तुम्हाला बघा जल्लोष. गावचा साथ गावचा कितवा नंबर आला? 3 नंबर. बघा आता तुम्हाला दाखवतो जे काय मुंबईमधल्या गाड्या होत्या ना गुलालामध्ये राहिलेल्या
भाव कितवा नंबर कितवा हो का पाहायला वाटतं बघा हा आहे गुलालाचा आनंद गुलाल नंबर कितवा पण येऊ दे पण गुलाल झाल्याचे मतलब फायनली बघा मित्रांनो देवाने घेतलेला आहे गुलाल नव्हता आणि तुम्हाला बोललो होतं ना इंस्टाग्रामवरती दिवस खराब आहे पण वेळ नाही येणारा टायमिंग आमचा आहे बघा मित्रांनो दाखवलं ना बैल आजारी असताना केला याला बोलतात खेळ आणि मित्रांनो त्याच्या सोबत पडलेला आपला उसटणेकरांचा रायबा आताच्या घडीला मुंबईमध्ये धुमाकाल घातले आणि 3 फेऱ्यामध्ये पण तीच पावर दाखवलेली कारला नाही कारला ये ना मित्रांनो बघा कान्हादा पाटील यांचा बघू शकतात मित्रांनो चिरंजीव देखील आला होता मैदानामध्ये दादांसोबत आणि बघू शकतात छोटा गाडा मालक आणि बघू शकतात नंदिनी गुलाल देखील घेऊन दिलेला आहे मेहरबानी भाऊ साईडला मित्रांनो बघा पडकेकरांची रायफल बघा फायनलसाठी बसली होती आता बघूया कितवा नंबर आले समजेल थोड्याच वेळात म्हणजे जेव्हा पवन चढेल ना तेव्हा बघूया एक घेऊया छोटीशी मुलाखत कारण की नंदी बिंजोरमध्ये कामगिरी करते चांगली आणि तसंच गटाला पण बघू शकतात बघा गाडी फायनलसाठी बसली होती पडकेकरांची रायफल आपला बघू शकतात बघा आपला मित्रांनो बघा पवन शेडत बघा बघू शकतात रायफल बैलाचे मालक आणि मित्रांनो बघा आपले परेश दादा आहेत त्यांना भेटलेला नंबर कितवा नंबर भाई 7 का ठीक आहे चांगली गोष्ट आहे अभिनंदन दादा नंबर महत्वाचा नाही पण गुलालामध्ये राहायचा खूप महत्वाचा आहे येतो थोड्या वेळात बरोबर आहे येतो थोड्या वेळात लगेच बघा मेहरबानचे फॅन फॉलोईंग तुम्हाला पाहायला भेटतात बघा आले होते फोटो काढण्यासाठी भाऊ कुठनं आले तुम्ही इथलेच आहेत का ओके इथलेच आहेत मित्रांनो